प्रॅक्टिस सेट 1.1 त्याच्यामधलं थर्ड एक्झाम्पल पहा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. तर या एक्झाम्पल मधले कोणता पॉइंट दिलेल्या इन्फॉर्मेशन वरनं कोणता पॉइंट इतर 2 पॉइंट्सच्या बिटवीन आहे ते सांगायचं आहे आणि ते पॉइंट्स कोलिनियर नसतील तर तसंही सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला इथे बिटवीननेस प्रॉपर्टी यूज करायची आहे हे लक्षात घ्या. पहा याच्यामधला आपण फर्स्ट एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता सेकंड एक्झाम्पल स्क्रीनवर आहे ते पहा. आता हे सोडवत असताना इथे स्टार्टिंगला दिलेले जे आहेत ते मी इथे लिहितोय. डिस्टन्स RS is equal to 8. Distance ST is equal to 6 and distance RT is equal to 4. आता हे सोडवत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वात लार्जर डिस्टन्स कोणतं पाहायचं. इथे 8 आहे पहा ते आणि रिमेनिंग 2 डिस्टन्सची सम घ्यायची आहे. मेथड लक्षात ठेवा. तर हे इथे जे आहे हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे आता रिमेनिंग 2 डिस्टन्सची सम घ्यायची आहे. देअरफॉर इथे पहा डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT is equal to 6 plus 4 is equal to 10 आणि याला आपण नंबर देणार आहोत 1 आणि हे लार्जेस्ट डिस्टन्स आहे ते लिहून घेतो. डिस्टन्स RS is equal to 8 आणि याला नंबर द्यायचा आहे 2. पहा हे नंबर 1 आणि हे नंबर 2. ओके. आता फ्रॉम 1 and 2 पहा. फ्रॉम 1 and 2 तर इथे फ्रॉम 1 and 2 तर इथे राईट हँड साइड इक्वल आहे पहा. इथे पहा सॉरी इक्वल येत नाहीये. इथे 10 आहे. राईट हँड साइड पहा इथे 10 आहे आणि इथे 8 आहे. म्हणजे राईट हँड साइड इथे इक्वल नाहीये आणि त्याच्यामुळं आपल्याला इकडे लेफ्ट हँड साइड इक्वल घेता येणार नाही आणि म्हणून इथे देअरफॉर फ्रॉम 1 and 2 डिस्टन्स ST just a minute. Distance ST plus distance RT not equal to हे साइन आहे not equal to distance RS. आता हे रिलेशन इथं डिस्टन्स मधलं मिळालेलं नाही. ओके. त्याच्यामुळे हे पॉइंट्स कोलिनियर नाहीत आणि कोलिनियर नसतील तर बिटवीननेस येत नाही लक्षात ठेवा. आणि म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे देअरफॉर पॉइंट्स RST points RS and T RST are not collinear are not collinear. तर हे असं आपल्याला आन्सर लिहायचं आहे. इकडे आता पहा थर्ड एक्झाम्पल हे आपण सोडवू. तर हे सोडवताना इथे स्टार्टिंगला आपण डिस्टन्स लिहून घेणार आहोत. दिलेले आहेत ते डिस्टन्स AB is equal to 16. Distance CA is equal to 9 and distance BC is equal to 7. आता इथे मॅक्झिमम डिस्टन्स पहा
लार्जेस्ट डिस्टन्स आहे 16. त्यामुळे रिमेनिंग 2 डिस्टन्सची आपल्याला इथे सम घ्यायची आहे. पहा इथे डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC is equal to 9 plus 7 is equal to 16. याला नंबर दिला 1. आता रिमेनिंग लार्जेस्ट डिस्टन्स आहे ते पहा. डिस्टन्स AB is equal to 16 आणि याला इथे नंबर द्यायचा आहे सेकंड नंबर दिला. हे पहा इथे 1 नंबर आहे आणि इथे सेकंड नंबर आहे. ओके. मग आता इथे आपल्याला फ्रॉम 1 and 2 लिहायचं आहे. पहा इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या इथे लक्षात येते की 1 and 2 ची इथे पहा RHS इक्वल आहे. पहा 16 मिळालेली आहे आणि म्हणून आपल्याला इथे LHS आपण इथे इक्वल घेऊ शकतो. म्हणून इथे ती घ्यायची आहे फ्रॉम 1 and 2. डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AB. आता पहा तर हे पॉइंट्स आहेत ते आता कोलिनियर आहेत कारण हे रिलेशन इक्वल आलेलं आहे. म्हणून इथेच लिहिलं तरी चालेल. पॉइंट्स A, B and C are collinear. Therefore, points A, B and C are collinear. आता कोणता पॉइंट बिटवीन आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर इथं निरीक्षण करा. इथे प्लस इकडे आहे LHS. तर याच्यामध्ये C रिपीट झालेलं आहे. पहा इथे पण C आहे आणि इथे पण C आहे. ओके. आणि त्याच्यामुळे आपण इथे घेताना कसं घेतो आपण इथे C रिपीट झाले ते मध्ये घ्यायचं आहे आणि मग या साईडला आणि या साईडला पहा इकडे A घेऊ आणि इकडे अदर पॉइंट आहे B. त्यामुळे A', C', B मिळेल. म्हणजेच पॉइंट C lies between points A and B. तर हे अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 4 स्क्रीनवर आहे पहा. ऑन ए नंबर लाईन points A, B and C are such that distance AC is equal to 10. Distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. तर all possibilities consider करायचे आहेत आणि त्याचा विचार करून आपल्याला डिस्टन्स AB काढायचा आहे. तर आपण 3 पॉसिबिलिटीज पाहिल्या होत्या पहा. तर त्याच्यापैकी किती पॉसिबिलिटीज इथे शक्यता आहे तर ते आपल्याला इथे पाहायचं आहे. पहा आता याचा आन्सर लिहित असताना आपल्याला कसं लिहायचं आहे. तर आता इथे दिलेले डिस्टन्सेस आहेत ते लिहून घेऊ आपण. डिस्टन्स AC दिलेले आहे आपल्याला इथे 10. डिस्टन्स AC is equal to 10. Distance CB is equal to 8. तर हे आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे. गिव्हन लिहू शकतो आपण इथे. गिव्हन
हा, आता पुढे पहा. आता पॉसिबिलिटीज इथे आपल्याला घ्यायच्या आहेत. आता इथे पॉसिबिलिटीज घेत असताना पॉसिबिलिटीज आपल्याला पहिली पॉसिबिलिटी पहा. पॉसिबिलिटी फर्स्ट म्हणजे पहिली शक्यता पहा. आता इथे AC 10 आहे, बरोबर, आणि CB 8 आहे. CB 8 आहे. म्हणजे अशी शक्यता आहे पहा. मी इथे डायग्राम काढून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. अशी शक्यता असू शकते. डायग्राम काढतो पहा. डायग्राम शिवाय आपल्याला ते समजावून सांगता येणार नाही. आता इथे पहा. तर AC 10 आहे. AC 10 आहे आणि हे थोडं कमी घेतो इथे 8 आहे म्हणून. तर समजा इथे A आहे, इथे C आहे आणि इथे B आहे. तर AC हे डिस्टन्स 10 आहे, मध्ये लिहितो मी AC आणि CB हे डिस्टन्स 8 आहे. अशी शक्यता येऊ शकते. मग अशा वेळी एबीचं डिस्टन्स म्हणजे या टू डिस्टन्सेसची सम येणार आहे. म्हणजे अशी शक्यता येऊ शकते. म्हणजे पॉसिबिलिटी फर्स्ट आपल्याला काय मिळू शकते, तर A', C', B मिळू शकते. A', C', B. तर ही पॉसिबिलिटी मिळू शकते. म्हणजे C लाईज बिटवीन A अँड B. दॅट इज C लाईज बिटवीन A अँड B. तर ही पहिली पॉसिबिलिटी आपल्याला मिळू शकते. असं शक्य आहे हे, पहा ना स्क्रीनवर. तर हे असं शक्य आहे आणि म्हणून ही आपल्याला पहिली पॉसिबिलिटी मिळू शकते. म्हणजेच इथे आपल्याला काय लिहिता येईल पहा. याच्या आधारे जसं की इथे A', C', B ही पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच डिस्टन्स AB हे शिकवले तुम्हाला. बिटवीननेस असेल तर रिलेशनच्या साहाय्याने कसं लिहायचं, तर डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB इज इक्वल टू डिस्टन्स AB. डिस्टन्स AB. और हे डिस्टन्स AB इकडे लिहून हे सम इकडे लिहिली तरी सुद्धा चालेल. उलट सुलट सुद्धा तुम्ही इथे लिहू शकता. हा, आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. इथे AC ची व्हॅल्यू आहे 10 प्लस CB ची व्हॅल्यू आहे 8 इज इक्वल टू डिस्टन्स AB. And therefore distance AB is equal to 18. Distance AB is equal to 18. पहा, म्हणजे when C lies between A and B, when C lies between A and B, then distance AB is equal to 18 मिळतात. Distance AB is equal to 18. ओके. आता आपल्याला सेकंड पॉसिबिलिटी पाहायची आहे. पॉसिबिलिटी सेकंड. पॉसिबिलिटी सेकंड पहा. आता सेकंड पॉसिबिलिटी आपल्याला कशी मिळते ते समजावून घ्यायचं इथे. पॉसिबिलिटी सेकंड, इथे पॉसिबिलिटी फर्स्ट. आता सेकंड पॉसिबिलिटी आपल्याला काय मिळते पहा. तर A', B', मिळू शकतं आपल्याला. पहा इथे, जस्ट अ मिनिट, पाठ करतो इथे. हा, इथे जी पॉसिबिलिटी आहे तर ती आपल्याला काय मिळू शकते, तर A', B', अशी मिळू शकते. A', B', इकडे पहा. तर या पद्धतीनेच लिहायचं आहे. दॅट इज B lies between A and C. अशी पॉसिबिलिटी मिळू शकते.
कशी काय तर डायग्रामच्या सहाय्याने इथे दाखवतो पहा. ते आपण डायग्राम घेऊ आणि याच्यामध्ये आपल्याला इथे ए डॅश बी डॅश सी असे घ्यायचे आहेत. पहा आता इथे ए डॅश बी डॅश सी का तर इथे डिस्टन्स ए बी पहा 10 आहे. सॉरी, डिस्टन्स एसी 10 आहे. एसी 10 आहे म्हणजे कुठून कुठपर्यंत पहा. इथे मी डायग्राम मध्ये दाखवतो, ऑब्झर्वेशन करा म्हणजे लक्षात येईल. ए सी हे पहा, इथून इथपर्यंत डिस्टन्स एसी झालं. हे एसी डिस्टन्स 10. ओके. आणि बीसी डिस्टन्स इथे पहा, बीसी सीबी म्हणजेच बीसी 8 डिस्टन्स दिलेलं आहे. म्हणजे हे जे आहे हे 8 डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत. हे पण शक्य आहे. पहा ना, शक्य आहे की नाही. हो, असं शक्य आहे, असं होऊ शकतं. आणि म्हणून ही पॉसिबिलिटी शक्य आहे, सेकंड पॉसिबिलिटी. तर याच्या आधारे आपल्याला पुढे डिस्टन्स ए बी शोधायचा आहे. पहा, याच्या आधारे आपण आता लिहू शकतो ए डॅश बी डॅश सी. नाउ ए डॅश बी डॅश सी म्हणजेच डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स एसी. डिस्टन्स एसी. आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. डिस्टन्स ए बी आपल्याला शोधायचं आहे, त्यामुळे डिस्टन्स ए बी मी लिहिलं प्लस डिस्टन्स बी सी पहा 8 आहे इज इक्वल टू डिस्टन्स एसी पहा 10 आहे. आता हे 8 इकडे प्लस आहे, तिकडे आल्यानंतर मायनस होतील. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 येणार. म्हणजे हे एवढं डिस्टन्स जे आहे तर हे 2 युनिट्स येणार आहे. हे याच्या आधारे आपल्याला सांगता येतं. म्हणजेच इथे आपल्याला सेकंड पॉसिबिलिटीने आन्सर मिळालेला आहे 2. when B lies between A and C, then distance AB is equal to 2. Distance AB is equal to 2. म्हणजे अशा आपल्याला पॉसिबिलिटी 2 मिळत असल्यामुळं आपल्याला 2 आन्सर्स मिळतात. हे लक्षात ठेवा. 2 आन्सर्स इथे मिळतात. इथे आपल्याला मिळालेलं आहे, बॉक्स घालतो इथे म्हणजे लक्षात येईल. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18 मिळालेलं आहे आणि इथे मिळालेलं आहे ते डिस्टन्स ए बी इज इक्वल टू, जस्ट अ मिनिट, डिस्टन्स, एक मिनिट, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 मिळालेलं आहे. लास्टला आन्सर कलेक्ट करू शकता इथे. म्हणजेच डिस्टन्स ए बी, आन्सर फक्त लिहितोय मी इथे, आन्सर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18 और 2. तर हे लास्टला आन्सर आपल्याला असं लिहायचं आहे. तर आपल्या यापूर्वी आपण 3 पॉसिबिलिटीज पाहिलेले आहेत पहा, 3 पॉइंट्स असतील तर इथे थर्ड पॉसिबिलिटी आहे. म्हणजे कोणती राहिली पहा, तर इथे सी आहे, इथे बी आहे, म्हणजे ए बिटवीन घेऊन आपण जर पॉसिबिलिटी घेतली तर ती शक्य होत नाही. तर हे तुम्हाला डायग्राम काढून तुम्ही पाहू शकता, तरच ते आपल्याला समजणार आहे. म्हणजे मी काय सांगितलं पहा, थर्ड पॉसिबिलिटी, जरासं मी इथे जागा रिकामी करतो म्हणजे लक्षात येईल, तुम्हाला डायग्राम काढून दाखवता येईल. आणखीन एक पॉसिबिलिटी असते पण ती इथे का शक्य नाही तर ते फक्त इथे मी समजावून सांगतोय का. तिसरी पॉसिबिलिटी कोणती राहिलेली आहे तर ती पहा, तिसरी जी पॉसिबिलिटी आहे ती इथे पहा,
हे ए डॅश सी डॅश बी आहे, इथे ए डॅश बी डॅश सी आहे, म्हणजे राहिली कोणती? बी डॅश ए डॅश सी, बी डॅश ए डॅश सी. तर याची तुम्ही डायग्राम काढायचा प्रयत्न केला तर ती डायग्राम कशी येते हे समजावून घ्या. पहा, समजा आपण आता इथे अशी डायग्राम काढण्याचा प्रयत्न केला तर ती डायग्राम बी ए पहा. बी ए डिस्टन्स कुठे कसे असेल सांगता येत नाही. एसी तर किती आहे? 10 आहे. पहा एसी, एसी इथे आपण 10 आहे म्हणून सांगितलेलं आहे. एसी, आता हे डिस्टन्स 10 आहे एसी. आणि पुढे पहा सीबी डिस्टन्स आहे 8. आता आपल्याला घेताना बी डॅश ए डॅश सी घ्यायचं आहे, त्यामुळे इथे बी घ्यावं लागेल, हे लक्षात घ्या. इथे बी, बी हे बी आहेत. ओके, बी डॅश सी इथे पहा, बी डॅश ए डॅश सी. मग बीसी आपण 10 घेतले, बीसी 10 घेतले, तर इथे पहा बीसी 8 दिलेला आहे. बीसी किती दिलेला आहे? 8 दिलेला आहे. जस्ट मिनिट, बीसी 8 दिलेला आहे आणि एसी जे आहे ते 10 आहे. हे पहा, एवढं अंतर 10, हे शक्य आहे का? हे छोटे डिस्टन्स 10 आहे आणि हे लार्जर डिस्टन्स आहे ते 8 आहे. तर हे असं शक्य होत नाही आणि त्याच्यामुळे ही थर्ड जी शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे, तर ती होऊ शकत नाही. तर हे महत्वाचं आहे. तर ह्या 2 पॉसिबिलिटीज फक्त होऊ शकतात, हे लक्षात घ्या. या 2 पॉसिबिलिटीज होऊ शकतात, ही तिसरी पॉसिबिलिटी होऊ शकत नाही. त्यामुळे 2 आन्सरच मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, आपली वेळ इथे संपलेली आहे. थांबू आपण आता इथे.